2020चा तो काळ जेव्हा संपूर्ण जग मृत्यूच्या भयाने घराच्या उंबराच्या आत दडलं होतं, तेव्हा त्र्यंबकेश्वराच्या गल्ल्यांमध्ये एक माणूस मृत्यूला आव्हान देत फिरत होता. कबीर न्यूज नेटवर्कचे पत्रकार मिलिंद वसंतराव तिवडे हातातील कॅमेरा बाजूला सारून माणुसकीचा रक्षक म्हणून त्यांनी जे कार्य केलंय त्याची दखल आज संपूर्ण पंचक्रोशी घेत आहे. संकटात धावून जाणारा माणुसकीचा दूत जेव्हा रक्ताची नाती एकमेकांना स्पर्श करायला घाबरत होती, तेव्हा मिलिंद तिवडे यांनी पीपीई किट घालून थेट कोविड केअर सेंटरमध्ये धाव घेतली. केवळ बातमीदारी न करता रुग्णांना फळ वाटप करणे, त्यांचे केस पेपर काढणे, स्वॅब टेस्टिंगसाठी मदत करणे आणि गरजूंच्या घरापर्यंत रेशन पोहोचविणे अशा कामात त्यांनी स्वतःला झोकून दिल्या. रुग्ण असतानाही लढवया बाणा दुसऱ्यांची सेवा करता करता नियतीने घाला घातला आणि तिवडे स्वतः कोरोनाबाधित झाले, पण जिद्द हरली नाही. कोविड सेंटरमध्ये रुग्ण म्हणून भरती असतानाही तिथल्या गैरसोयींविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. तिथूनच व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला धीर दिला. घाबरू नका, सकारात्मक रहा, शरीर निश्वर आहे पण सेवा अमर आहे, ही जीवन धारणा उराशी बाळगून तिवडे यांनी कोरोनावर मात केल्यानंतर स्वतःचे प्लाझ्मा दान केले, ज्यामुळे अनेक बालकांचे आणि रुग्णांचे प्राण वाचले. भीम जयंती दिनी मरणोत्तर अवयवदानाचा महासंकल्प पत्रकार मिलिंद तिवडे यांनी केवळ शब्दातून नाही तर कृतीतून समाजसेवा सिद्ध केली आहे. या प्रवासातील सर्वात मोठे पाऊल ते आता उचलत आहे. 2017 मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा औचित्य साधून त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. आता आगामी भीम जयंती निमित्त मिलिंद तिवडे आपल्या शरीरातील अवयवदान करण्याचा महासंकल्प करीत आहे. महामानवाच्या विचारातून प्रेरणा घेत मृत्यूनंतरही कोणाचे तरी आयुष्य प्रकाशमान व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही कृतज्ञता त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शरीर निश्वर आहे पण आपली सेवा आणि आपले अवयव दुसऱ्याच्या रूपात जिवंत राहू शकतात या महादानात सर्वांनी सहभागी व्हावे असे मिलिंद तिवडे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.